मी ओमाहा येथील माझ्या कार्यालयात बसलो आहे आणि काही दिवसांपूर्वी एका गोष्टीचा विचार करत होतो. यावर्षी माझे वय 94 झाले. विश्वास ठेवता येईल का? 94 वर्षांचा. मी काही जुन्या छायाचित्रांकडे पाहत होतो, जेव्हा मी 50 किंवा 60 वर्षांचा होतो त्या काळातील फोटो. आणि मला एक गोष्ट जाणवली. त्यावेळी मला वाटायचे की मी सर्व काही समजून घेतले आहे. पैसा, व्यवसाय, जीवन, सर्व काही मला माहीत आहे असे वाटायचे. पण खरे तर मी अजूनही शिकत होतो, चुका करत होतो आणि नवीन गोष्टी शोधत होतो. आज मी तुमच्याशी याबद्दलच बोलू इच्छितो. जर तुमचे वय सध्या 50 किंवा 60 असेल, तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. हे पुस्तकातून किंवा व्याख्यानातून नाही, तर फक्त जीवन जगल्याने, निरीक्षण करून, चुका करून आणि त्यातून शिकून मिळवलेले अनुभव आहेत. कारण 50 आणि 60 ही वर्ष हे काही समाप्ती नाहीत. हे फक्त सहानुभूतीचे वर्ष नाहीत, जिथे तुम्ही फक्त शेवटपर्यंत पोहोचता. नाही, ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असू शकतात, सर्वात महत्त्वाची आणि अर्थपूर्ण. पण त्यासाठी तुम्ही योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आता काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे समजले पाहिजे. मी माझ्या 94 वर्षांच्या अनुभवातून हे शिकलो आहे. खरेच काय महत्त्वाचे आहे, कशासाठी जगडावे आणि काय सोडून द्यावे. तर एक कप चहा घ्या, आरामात बसा आणि मी जे शिकलो ते ऐका. जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो, तेव्हा मला काय माहीत असायला हवे होते ते सांगतो. माझ्या 50च्या दशकाकडे पडत पाहता, मी माझ्या 50च्या दशकाचा विचार करतो, तेव्हा आठवते की मी खूप व्यस्त होतो. तो 1980चा काळ होता. माझी कंपनी वाढत होती, अधिग्रहण करत होतो. मी रात्री उशिरापर्यंत वार्षिक अहवाल वाचत होतो, प्रवास करत होतो, मुख्याधिकाऱ्यांना भेटत होतो, सतत हालचाल करत होतो. आणि मला ते आवडायचे. खरेच आवडायचे. आजही आवडते. मी रोज कार्यालयात जातो, थांबवता येत नाही. पण प्रामाणिकपणे सांगतो, मी काही गोष्टी गमावल्या. मी माझ्या मुलांबरोबरचा काही वेळ गमावला. काही क्षण जे आता परत मिळणार नाहीत. माझी मुलगी सुजीने नंतर सांगितले की तिला वाटायचे, मी जरा जास्त वेळ घरी असायला हवे होतो. नेहमी नाही, पण छोट्या गोष्टींसाठी, शाळेच्या नाटकांसाठी, जेवणाच्या वेळी बोलण्यासाठी. आणि ती बरोबर होती, कारण ते अहवाल दुसऱ्या दिवशीही तिथेच होते. व्यवसायाच्या करारांची वाट पाहता आली असती, पण मुलांबरोबरचे ते क्षण गेले, पूर्णपणे गेले. म्हणून पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगतो, जर तुमचे वय 50 किंवा 60 असेल, तर ही चूक करू नका. बांधणी, जमा करणे यात इतके गुंतू नका की असणे विसरता. कारण मी वचन देतो, 30 वर्षानंतर तुम्हाला अतिरिक्त तास काम केलेले आठवणार नाहीत, केलेले करार किंवा वाचवलेले पैसे आठवणार नाहीत. पण ज्यांना तुम्ही प्रेम करता, त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, केलेल्या सहली, झालेल्या गप्पा, जिथे तुम्ही पूर्णपणे उपस्थित होता ते क्षण, हे चिकटून राहतील. गणित अजूनही तुमच्या बाजूने आहे. आता पैशाबद्दल थोडे बोलूया, कारण तुम्ही हे पाहत असाल तर कदाचित यासाठीच. या वयात पैशाचे काय करावे हे जाणून घ्यायचे असेल. हा चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच लोक विचार करतात की 50 किंवा 60 पर्यंत पोहोचल्यावर उशीर झाला आहे. श्रीमंती निर्माण करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी, आर्थिक स्थिती बदलण्यासाठी. पण ते खरे नाही. मी काही आकडे सांगतो. समजा तुमचे वय 55 आहे आणि तुमच्याकडे $1,00,000ची बचत आहे. तुम्ही ते साध्या इंडेक्स फंडात गुंतवले आणि तो सरासरी 10% व्याज देतो, जसे S&P 500ने ऐतिहासिकदृष्ट्या दिले आहे. तर 75व्या वर्षी ते सुमारे 6 ते 7 लाख होईल. आणि जर तुम्ही दरमहा $500 अतिरिक्त गुंतवले, तर एकूण 10 लाखापेक्षा जास्त होईल. फक्त 55व्या वर्षी सुरू करून 1 लाख आणि दरमहा 500ने 10 लाख. चक्रवाढ व्याज उशिरा सुरू केले तरी थांबत नाही. ते वयाकडे पाहत नाही. ते फक्त काम करते. मी नेहमी म्हणतो, चक्रवाढ व्याज हे डोंगरावरून बर्फाचा गोळा लोटण्यासारखे आहे. जितका लांब डोंगर, तितका मोठा गोळा. 55 किंवा 60व्या वर्षी अजून डोंगर शिल्लक आहे. दुसरी चूक, मोठे धोके घेणे. जेव्हा लोकांना जाणवते की निवृत्तीसाठी बचत कमी आहे, ते घाबरतात. आणि घाबरले की मूर्ख गोष्टी करतात, शॉर्टकट शोधतात. एखादी हॉट स्टॉक, क्रिप्टो किंवा वर्षभरात दुप्पट करणारी गुंतवणूक ऐकून सर्व पैसे टाकतात. आणि जवळपास नेहमी तोटे होतात. मी 70 वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक करतो
आणि सांगतो, श्रीमंत होतात ते मोठे धोके घेऊन नाहीत. ते सतत छोटे छोटे नफे कमावत राहतात. साध्या गुंतवणुकी, स्थिर परतावा, सातत्य हे काम करते. या वयात पैशाचे काय करावे? मी जे सुचवतो. प्रथम, तुमच्या खर्चाची स्पष्टता मिळवा. महिन्याचा प्रत्येक खर्च लिहा. घर कर्ज, विजेचे बिल, किराणा, विमा, सबस्क्रिप्शन्स. मग विचार करा, हे हवे का? हे आयुष्य चांगले करते का की फक्त सवय आहे? बरेच लोक न वापरता पैसे देतात. जिम मेंबरशिप, स्ट्रीमिंग जे पाहत नाहीत ते कापा. दुसरे, उच्च व्याजाचे कर्ज फेडा. क्रेडिट कार्ड, कार लोन 6 ते 7% पेक्षा जास्त व्याज असल्यास लवकर फेडा. ते तुमच्या विरुद्ध काम करते. तिसरे, निवृत्ती खात्यात जास्तीत जास्त भरा. 401K किंवा IRA कर सवलती मिळतात. चौथे, इंडेक्स फंडात गुंतवा. साधा, कमी खर्चाचा S&P 500 इंडेक्स फंड. वैयक्तिक स्टॉक्स, क्रिप्टो नाही. दीर्घकाळात तो वाढतो. खरी श्रीमंती म्हणजे वेळ. पैसा, गुंतवणूक महत्वाचे आहे, पण त्याहून महत्वाचे म्हणजे वेळ. तरुण असताना वेळ भरपूर आहे असे वाटते. नंतर प्रवास करेन, कुटुंबाबरोबर वेळ घालवेन, पण नंतर कधीच येत नाही. मी 94चा आहे आणि सांगतो, मी अब्ज डॉलर्स देऊन 20 वर्ष जास्त जगण्यासाठी तयार आहे, पण शक्य नाही. वेळ परत मिळत नाही. म्हणून या वयात विचार करा, किती वेळ शिल्लक आहे? 60व्या वर्षी कदाचित 20 ते 35 चांगले वर्षे. तुम्ही ते कसे घालवता? नावडत्या नोकरीत 60 तास? आरोग्य, नातेसंबंध, आनंद बलिदान देऊन जास्त पैसे? मी अशा लोकांना ओळखतो जे निवृत्त झाले आणि आजारी पडले किंवा लवकर गेले. त्यांची बचत मुलांना गेली ज्यांनी उधळली. संतुलन शोधा. भविष्यासाठी बचत आणि आता जगणे, दोन्ही. मी वेगळे काय केले असते? मी प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर जास्त वेळ घालवला असता. मी यशस्वी झालो, पण बराच वेळ कामात घालवला. काही आवश्यक होते, पण काही नाही. त्या रात्री उशिरापर्यंत कार्यालयात राहिलो असता तर घरी जाऊन पत्नीबरोबर जेवलो असतो किंवा मुलांसोबत खेळलो असतो. माझी पत्नी 2004 मध्ये गेली. मी रोज तिचा विचार करतो आणि वाटते जास्त वेळ घालवला असता. म्हणून आता करा, प्रेम करणाऱ्यांबरोबर वेळ घालवा. आई वडील, मुले, जोडीदार. आरोग्य हीच श्रीमंती. मी नेहमी जंक फूड खाल्ले. बर्गर, कोक, आईस्क्रीम. जनुक चांगले म्हणून वाचलो, पण प्रत्येकाचे तसे नाही. म्हणून डॉक्टरकडे जा, व्यायाम करा, स्वस्थ राहा. सामाजिक सुरक्षा आणि पेन्शनबद्दल तुमच्या स्थितीनुसार निर्णय घ्या. गरज नसेल आणि आरोग्य चांगले असेल तर 70 पर्यंत थांबा. 8% जास्त मिळेल. गरज असेल तर लवकर घ्या. वारसा. मी पैशाबद्दल नाही बोलत. मी 99% दान करणार. पण खरा वारसा म्हणजे लोकांशी वागणे, शिकवलेले. उदाहरण, तुम्हाला कशासाठी आठवले जावे? कृतज्ञता. मासो कृतज्ञ असतो. जिवंत आहे, काम करतो, कुटुंब आहे. कृतज्ञतेने आयुष्य आनंदी होते. शेवटी 50 ते 60 मध्ये तुमच्याकडे अनुभव, शहाणपण आणि अजून वेळ आहे. आर्थिक योजना करा.